नॉनव्हेज खाणाऱ्या प्रत्येक खवय्याला सुकी मासळी म्हटले की बघूनच नुसतं तोंडाला पाणी सुटतं। आज आपण चमचमीत आगरी कोळी पद्धतीत कर्दी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। कमीत कमी साहित्यात मस्त झटपट आणि चमचमीत भाजी तयार होते, जी तुम्ही चपाती, भाकरी, भाताबरोबर खाऊ शकता। एकच करून ठेवलं की अगदी सगळ्यांबरोबर ही चालू शकते। रेसिपी संपूर्ण बघा, कारण यामध्ये कर्दी स्वच्छ कशी करायची, वर्षभर स्टोर कशी करून ठेवायची आणि सगळ्या टिप्ससह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आता सध्या उन्हाळा सुरू आहे। उन्हाळ्यामध्ये चांगल्या क्वालिटीची आणि बऱ्यापैकी करकरी स्वच्छ कर्दी आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध मिळते। आता 5-6 महिन्यासाठी, वर्षभरासाठी जशी तुम्हाला कर्दी लागते तशी चांगल्या क्वालिटीची कडक झालेली कर्दी तुम्हाला बाजारातून आणायची आहे। सुक्या कर्दीच्या तोंडाचा कडक भाग किंवा काटेरी भाग आणि शेपटाचा थोडासा तुकडा आणि कर्दीच्या मधला हा काटेरी भाग हे सगळं आपल्याला स्वच्छ करून ठेवायचंय। बस इतकीच आपल्याला स्वच्छ तयारी करायची आहे। संपूर्ण स्वच्छ करून घेतलं की जास्त प्रमाणात जरी तुम्ही आणत असाल, एखाद्या दिवसाचं किंवा 1-2 तास उन्हामध्ये करकरीत वाळवून घ्यायचंय, जेणेकरून याच्यामधला जो मॉइश्चरपणा किंवा ओलसरपणा जो काही उरलेला असेल सगळा सुकून जाईल आणि वर्षभर जरी म्हणाल तर ही कर्दी अजिबात खराब होणार नाही। आता साधारणतः 1 किलो जर तुम्ही कर्दी आणून स्वच्छ करत असाल तर त्याच्यासाठी 1 मूठ किंवा 150-200 ग्राम प्रमाणात कढीपत्त्याची ताजीपणा ती सुद्धा थोडीशी करकरीत उन्हामध्ये वाळवून घ्या आणि ती कडक किंवा कुरकुरीत झालेली कढीपत्त्याची पानं यामध्ये मिक्स करून साधारणतः वर्षभरासाठी तुम्हाला स्टोर करता येईल। म्हणजे याला मुंग्या सुद्धा बऱ्यापैकी लागत नाही आणि कर्दी तुमची खराब सुद्धा होत नाही। या पद्धतीने तुम्ही वर्षभर 6 महिन्यासाठी कर्दी स्टोर सुद्धा करू शकता। फक्त कर्दीच नाही तर बोंबील असेल, छोटी करंदी असेल, सुकट असेल, अगदी सगळ्या प्रकारचे तुम्ही सुकी मासळी या पद्धतीने स्टोर करून ठेवू शकता आणि अगदी वर्षभर जरी म्हणाल तर याच्या घरामध्ये खूप जास्त वास येत नाही किंवा हे खराब सुद्धा होत नाही। तर या पद्धतीने नक्की करून ठेवा। आज आपण कर्दी बटाट्याची मस्त चमचमीत भाजी बनवणार आहोत। साधारणतः इथे आपण 1/2 किलो कर्दी स्वच्छ निवडून घेतली आहे। त्यासाठी एक मोठ्या आकाराचा बटाटा सालं काढून मोठ्या मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलाय। बटाटा आवडत नसेल तर फक्त तुम्ही कर्दी केली तरी सुद्धा चालू शकेल। दुसरीकडे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे। कढई छान गरम झाली की यामध्ये आपण जी कर्दी घेतलेली होती ती सगळी घालणार आहोत। कर्दी सुरुवातीला आपल्याला भाजून घेणं गरजेचं आहे। कर्दी भाजत असताना यामध्ये 2 चमचे कच्चं तेल घालायचंय आणि अगदी 1/2 चमचा मीठ घालायचंय। असं केलं की कर्दी लवकर आणि खरपूस आणि मस्त भाजली जाते। शिवाय भाजताना थोडंसं याला मीठ लागलं की खाताना पांचट सुद्धा लागत नाही। तर साधारणतः 2 ते 3 मिनिटं मोठ्या आणि कमी आचेवर अगदी तळापासून ढवळत एक मस्त खरपूस भाजून घेतलेला आहे। हलकासा रंग बदललेला आहे आणि सुरुवातीपेक्षा हा मस्त कुरकुरी झाल्यासारखा तुम्हाला इथे दिसत असेल। अशी कर्दी भाजून घेतली की भाजीला चव अगदी छान येते। तुम्ही कधी करत नसाल तर एकदा नक्की करून बघा। भाजून घेतलेली खरपूस कर्दी एका सेपरेट वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि यामध्ये भरपूर साधं